Good afternoon, everyone. Myself Narendra Vamne from Mechanical Engineering at Government Polytechnic, Nashik. Engineering is the art of simplifying complex problems into systematic and efficient way. In essence, engineering makes life easier and more convenient for everyone. चला तर मग आता आपण सुरुवात करूया माझ्या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेण्यासाठी. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे इनोव्हेटिव्ह पंचिंग मशीन फॉर मंचिंग पेपर. आपण इथे बघू शकता माझ्या मशीनचा फोटो. इनोव्हेटिव्ह पंचिंग मशीन फॉर मंचिंग पेपर. सब टायटल आहे रिव्होल्युशनाइज ऍग्रिकल्चर अँड हार्डवेअर विथ कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन. नेक्स्ट. आता आपण बघूया प्रॉब्लेम स्टेटमेंट. साधारणपणे एक मंचिंग पेपरवरती होल पाडण्यासाठी एक ट्रेडिशनल मेथड वापरली जाते. त्याचे बरेच असे तोटे आहेत. एक म्हणजे की आपण बघू शकता इथे की या आपल्याला मॅन्युअली हिटिंग रॉडचा वापर करून होल पाडायला लागतं. दुसरं, ते हिटिंग रॉड वापरल्यामुळे आपलं जे ड्रीप इरिगेशन आहे ते डॅमेज होतं. आणि तिसरं, जे लेबर असतात ते लेबर लागतात. तर हे माझं प्रोजेक्ट बनवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह जे आहे, डेव्हलप अ कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर अ पंचिंग मशीन फॉर फार्मर्स. नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघूया वर्किंग प्रिन्सिपल आणि डिझाईन. तर वर्किंग प्रिन्सिपल आणि डिझाईन सब टायटल आहे प्रिसिजन विथ अ सिंपल मेकॅनिझम. मित्रांनो, मला ह्या मशीनची आयडिया आमचा एक डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट हा सब्जेक्ट सर सुनील मेडे सर शिकवत होते. त्यातील पॉवर स्क्रू ह्या चॅप्टरमध्ये शिकवत असताना मला या मशीनचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, जी डिझाईन आहे ती सुचली. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर जे वर्किंग प्रिन्सिपल आहे मित्रांनो, ते आहे स्क्रू नट मेकॅनिझम. रोटेशनल फोर्स अप्लाय टू क्रिएट प्रिसाइज होल्स बाय लिनियर मोशन. आणि याचे कंपोनंट्स आहे स्क्रू नट मेकॅनिझम आहे, पंचिंग मशीन ब्लेड आहे आणि ऍडजस्टेबल सेटिंग ऑफ डिफरंट होल आहे. यामध्ये आपण ह्या मशीनद्वारे 2 इंच 1.5 इंच आणि 1 इंच होल बनवू शकतो. इथे आपण बघू शकता या फोटोमध्ये दिल्याप्रमाणे इथे मी स्क्रू नट मेकॅनिझम वापरलेला आहे, जे आमच्या डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट मध्ये पॉवर स्क्रू या चॅप्टर मध्ये शिकवण्यात आम्हाला आलं होतं. बघूया पुढची स्लाइड. आता आपण बघूया या मशीनचे कोणाकोणाला आणि कसे फायदे होणार आहे. पहिला जो फायदा होणार आहे तो आहे फार्मर बेनिफिट. मित्रांनो, मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्यांना काय अडचणी येतात याची जाणीव आहे. तर बघूया फार्मर बेनिफिट्स. एम्पॉवरिंग फार्मर विथ कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन. तर बेनिफिट आहे, पहिला फायदा जो आहे तो आहे फायनान्शियल सेव्हिंग, त्यानंतर लेबर सेव्हिंग, टाइम सेव्हिंग आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. मित्रांनो, फायनान्शियल सेव्हिंग अशी आहे की आपण इथे बघू शकता, मी जो टेबल तुम्हाला दिलेला आहे फायनान्शियल अनालिसिसचा, त्यामध्ये जो प्लेन पेपर येतो मित्रांनो तो 1100 रुपयाचा येतो. त्यानंतर कंपनी प्री होल जो पेपर येतो तो 1200 रुपयाचा येतो. आणि जर आपण दोन्हीचा डिफरन्स काढला तो 100 रुपयाचा डिफरन्स तो पडतो. साधारणपणे एका एकराला मित्रांनो 1600 फुटाचे साधारण 10 बंडल लागतात. तर सरासरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1000 रुपये जास्त शेतकऱ्याला द्यावे लागतात, जे कंपनी प्री होल पेपरला. तर आपण जर हे मशीन वापरले, हे मशीन वापरून जर आपण होल पाडले तर साधारण जर आपण 30 रुपीज कॉस्ट घेतली यावरती सर्व्हिस चार्जचा, तर साधारण आपले 70 रुपये वाचतात आणि 700 रुपयाचा फायदा हा 1 एकरामागे होतो. दुसरा आहे लेबर सेव्हिंग. मित्रांनो, एका एकराला साधारणपणे 10 बंडल टाकायचे असतील आणि ते 10 बंडल होल पाडायचे असतील तर 3 ते 4 लेबर लागतात. साधारणपणे ते 4 ते 5 तास कंझ्युम करतात. यामुळे आपण टाइम सेव्हिंग पण होतं. आपण या मशीनद्वारे पूर्णपणे रोलला होल पाडतो. त्यामुळे आपण पूर्ण रोलला साधारणपणे जास्तीत जास्त 4 मिनिटे ते 8 मिनिटांमध्ये पूर्ण होल पाडतो. त्यामुळे आपले 2 तास 50 मिनिटे साधारणपणे आपले वाचतात. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. मित्रांनो, ट्रेडिशनल मेथडमध्ये पारंपरिक पद्धतमध्ये जे हिटिंग रॉड वापरले जातात त्यामुळे जे स्क्रॅप बाहेर पडतं ते शेतातल्या मातीमध्ये मिसळतं. त्यामुळे जे प्रदूषण होतं ते पण आपण ते टाळतो. आपण इथे फायनान्शियल टेबल बघू शकता. साधारणपणे शेतकऱ्याची जी सेव्हिंग आहे ती 600 ते 700 रुपयाच्या दरम्यान एका एकरामागे होते. नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघूया मित्रांनो हार्डवेअर ओनर्स बेनिफिट अ न्यू स्ट्रीम ऑफ एंटरप्रेन्योरशिप.
मित्रांनो याचा डिटेल फायनान्शियल अनालिसिस ऑफ हार्डवेअर आणि सेलर जो असतो, जो पेपर सेलर असतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तयार केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघूया मित्रांनो, हार्डवेअर ओनर्स बेनिफिट अ न्यू स्ट्रीम ऑफ एंटरप्रेन्योरशिप. मित्रांनो याचा डिटेल फायनान्शियल अनालिसिस ऑफ हार्डवेअर आणि सेलर जो असतो, जो पेपर सेलर असतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तयार केलेला आहे. तर आता आपण बघूया हार्डवेअर ओनर्स आणि बेनिफिट. नेक्स्ट स्लाइड. तर मित्रांनो पहिली जो बेनिफिट आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस, अफोर्डेबल सर्व्हिस आणि स्टार्टअप पोटेन्शियल. मित्रांनो प्रत्येक जण म्हणतो की बेरोजगारी आहे, परंतु आपण एक काहीतरी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस करून जे होतकरू तरुण आहे त्यांनाही आपण संधी देऊ शकतो. म्हणजे प्रोव्हाइड अ ॲडिशनल इन्कम स्ट्रीम बाय ऑफरिंग होल पंचिंग सर्व्हिसेस. साधारण आपण एका बंडल मागे 30 रुपीज जर 10 मिनिटाची सर्व्हिस घेतली तर एका एकराचे 10 बंडल होतात, तर तो 300 रुपये आपण एका एकराच्या बंडल मागे करू शकतो. साधारणपणे एक हार्डवेअर ओनर 50 बंडल विकतो, तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर दिवसाला 1500 रुपये जो आपलं इन्कम आहे. ओनर्स बेनिफिट अ न्यू स्ट्रीम ऑफ एंटरप्रेन्योरशिप. मित्रांनो याचं डिटेल फायनान्शियल अनालिसिस ऑफ हार्डवेअर आणि सेलर जो असतो, जो पेपर सेलर असतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तयार केलेला आहे. तर आता आपण बघूया हार्डवेअर ओनर्स आणि बेनिफिट. नेक्स्ट स्लाइड. तर मित्रांनो पहिली जो बेनिफिट आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस, अफोर्डेबल सर्व्हिस आणि स्टार्टअप पोटेन्शियल. मित्रांनो प्रत्येक जण म्हणतो की बेरोजगारी आहे, परंतु आपण एक काहीतरी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस करून जे होतकरू तरुण आहे त्यांनाही आपण संधी देऊ शकतो. म्हणजे प्रोव्हाइड अ ॲडिशनल इन्कम स्ट्रीम बाय ऑफरिंग होल पंचिंग सर्व्हिसेस. साधारण आपण एका बंडल मागे 30 रुपीज जर 10 मिनिटाची सर्व्हिस घेतली तर एका एकराचे 10 बंडल होतात, तर तो 300 रुपये आपण एका एकराच्या बंडल मागे करू शकतो. साधारणपणे एक हार्डवेअर ओनर 50 बंडल विकतो, तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर दिवसाला 1500 रुपये जो आपलं इन्कम आहे ते होऊ शकतं एका होतकरू तरुणाला. दुसरा आहे अफोर्डेबल सर्व्हिस. मित्रांनो फक्त 10 मिनिटासाठी 30 रुपये एका बंडलला आपण चार्ज करतो अवघ्या 8 मिनिटासाठी, आपल्याला काहीच एफर्ट्स लागत नाही. आणि तिसरा आहे स्टार्टअप पोटेन्शियल. याची मॅन्युफॅक्चरिंग करून किंवा याची सर्व्हिस देऊन आपण एक स्टार्टअप सुद्धा करू शकतो. मित्रांनो हे जे आमचे माझे काका आणि माझे याचे स्पॉन्सर श्री सुदाम माने यांच्यासोबत फोटो काढलेला आहे आणि आपण इथे बघू शकता ते अतिशय खुश आणि सॅटिस्फाईड आहे. पुढची स्लाइड. एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघूया. इफिशियन्सी अँड कॉस्ट सेव्हिंग इन ऍक्शन ही माझं सबटायटल. पुढे मित्रांनो यामध्ये रेड जो बार आहे तो इंडिकेट करतो ट्रेडिशनल मेथड, ग्रीन बार जो इंडिकेट करतो कंपनी प्री होल आणि ब्ल्यू जो बार आहे तो इंडिकेट करतो मेकॅनिकल पंचिंग मशीन म्हणजेच आपलं इनोव्हेटिव्ह पंचिंग मशीन. तर रेड मध्ये आहे की कॉस्ट क्वालिटी जास्त आहे आणि कंपनी प्री होल कमी आहे आणि मेकॅनिकल पंचिंग मशीनची खूपच कमी आहे. कंपनी प्री होल कमी आहे आणि मेकॅनिकल पंचिंग मशीनची खूपच कमी आहे. टाइम एफिशियन्सी मेकॅनिकल पंचिंग मशीनची जास्त आहे. लेबर एफर्ट मेकॅनिकल एफिशियन्सी मध्ये कमी लागतात. प्रिसिजन पण मेकॅनिकल पंचिंग मशीन जास्त आहे आणि एन्व्हायरमेंटल मेकॅनिकल मशीनचा जास्त आहे. पुढची स्लाइड. मित्रांनो आता ऍप्लिकेशन ऑफ मेकॅनिकल नॉलेज. मी माझं हे मशीन बनवताना काय नॉलेज अप्लाय केलं तर आता आपण हे बघूया. इंजिनिअरिंग एक्सलन्स अप्लाय टू ॲग्रिकल्चर. नेक्स्ट स्लाइड. तर पहिलं आहे आमचा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, वर्क स्टडी, मेथड स्टडी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट ही मी आपलं हे नॉलेज अप्लाय केलं. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, फ्रिक्शन आणि लुब्रिकेशन, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, मेकॅनिक्स ऑफ मशीन, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कॅड डिझाईन बनवण्यासाठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअपचं नॉलेज हे माझं मेकॅनिकल 3rd इयरचं नॉलेज हे मशीन बनवण्यामध्ये मी वापरण्यात केलं. तर मित्रांनो प्रत्येक जण बघतो की आपण जे शिकलो, मी जे 3 वर्ष मी जे नॉलेज घेतलं ते मी वाया न जाता ते पूर्णपणे हे मशीन बनवण्यामध्ये वापरलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर मित्रांनो फ्युचर स्कोप. मित्रांनो तुम्ही नक्की बघितलं, आता मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की यामध्ये एकदम सिंपल मेकॅनिझम आहे, परंतु मी फ्युचर स्कोप या दृष्टीने आपण बघूया तर काय आपण याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि कसं काय इफिशियन्सी वाढवू शकतो ते आपण बघूया. यामध्ये आपण कन्व्हेयर सिस्टम, सेन्सर आणि प्रिसिजन कंट्रोल, फोटो इलेक्ट्रिक सेन्सर्स, त्यानंतर PLC वगैरे कंट्रोल वापरून आपण ही जी प्रोसेस आहे ती आपण कॉस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट इफिशियंट बनवू शकतो.
आता याचा पेबॅक पिरियड बघूया मित्रांनो. रिक्वायरिंग कॉस्ट फास्टर दॅन एव्हर. सबटायटल. नेक्स्ट स्लाइड. पेबॅक पिरियड आहे मित्रांनो. इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ मशीन मित्रांनो साधारणपणे 2000 आहे आणि म्हणजे याची सेलिंग कॉस्ट आहे आणि याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे मित्रांनो फक्त 1600 ते 1700 रुपये आहे. त्यानंतर रेव्हेन्यू पर आपण जर बघितलं तर रोल तर 30 रुपीज इंटू 50 रोल तर 1500 रुपये आपण इन्कम जनरेट करतो पर डे. असं जर बघितलं 1500 डिवायडेड बाय 2000 फक्त 1.5 दिवसाचा जो आपण पेबॅक पिरियड आहे या मशीनचा आहे. नक्कीच. पुढे मॅन्युफॅक्चरिंग फ्रॉम कॉन्सेप्ट टू रियालिटी. याची मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट स्लाइड. याची मॅन्युफॅक्चरिंग मित्रांनो मी स्वतः केलेली आहे. फर्स्ट मार्किंग, कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग, फिनिशिंग, असेंबली, पॉलिशिंग अँड कलरिंग. मॅन्युफॅक्चरिंग. चला तर मग आता आपण बघूया वर्किंग व्हिडिओ, फायनल रिझल्ट आणि लिनियर होल ॲट अ टाइम. नेक्स्ट स्लाइड. आता आपण वर्किंग व्हिडिओ बघू शकतो मित्रांनो. या प्रकारे हे मशीन वर्क करतं. खूपच कमी एफर्ट्स लागतात होल करण्यासाठी आणि पूर्ण रोलला हे होल पडले जातात. इथे आपण फायनल रिझल्ट बघू शकतो मित्रांनो. युनिफॉर्म होल हे पडले गेले आहे एक विशिष्ट अंतरावरती आणि लिनियर होल ॲट अ टाइम हे स्क्रॅप आहे आणि होल टू रोल आहे. एकदम प्रिसाइज होल इथे आपण पडलेला आहे. आता नेक्स्ट स्लाइड. मार्केट सर्वे मित्रांनो. की कंपोनंट सिलेक्शन फॉर पंचिंग मशीन. मार्केट सर्वे इनसाइड. आपण कंपोनंट घेताना मित्रांनो नेहमी जिथून कंपोनंट घेतले त्याचा फोटो इथे लावलेला आहे. बिल ऑफ मटेरियल एक टायपिंग मिस्टेक असल्यामुळे 1300 दाखवत आहे पण टोटल याला काही ॲडिशनल सर्व्हिस ॲडिशनल मी अटॅचमेंट केला त्यामुळे याला 1600 ते 1700 रुपये कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग लागली. पुढे मित्रांनो मला तुम्हाला सांगण्यास आनंद होईल की या मशीनला 5 मशीनची ऑर्डर मिळालेली आहे क्वालिटी प्लास्टो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे. पुढे कन्क्लुजन आहे मित्रांनो. आपण यांनी 2 तास 50 मिनिटं आपले वाचता. त्यानंतर एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस तयार होते आणि एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअपला इथे ग्रोथ आणि एक नवीन स्ट्रीम तयार होते. नेक्स्ट रेफरन्सेस. नेक्स्ट. थँक्यू मित्रांनो मला तुम्हाला सांगण्यास आनंद होईल की मी टेक्निकल स्टेट लेवल टेक्निकल प्रेझेंटेशन यावरती रिसर्च पेपर पब्लिश केला होता. दुसरा मित्रांनो मी ह्या प्रकारचा रिसर्च पेपर पब्लिश केला होता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक स्टेट लेवल कॉम्पिटिशन ऑफ टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन इथे. त्यानंतर मित्रांनो हा माझा प्रोजेक्टचा डिटेल रिपोर्ट. यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट इन डिटेल मेन्शन केलेली आहे. मित्रांनो मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना टेक्निकल प्रेझेंटेशनच्या इथे इनडायरेक्टली एक जॉब ऑफर देखील या प्रेझेंटेशन वरती मिळालेली होती. त्यानंतर मित्रांनो दुसरी आनंदाची गोष्ट अशी की जे आमच्या कॉलेजमध्ये एक्सटर्नल ओरल झाली होती तिथे पण मला इनडायरेक्टली ऑफर भेटलेली होती जॉबची या प्रोजेक्टच्या बेसिसवरती. आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की या मशीनची कॉस्ट इतकी कमी तू का ठेवली. तर मित्रांनो कशी काय ठेवली इतकी कमी कॉस्ट राहू नाही शकत. तर मित्रांनो मी प्रत्येक गोष्ट मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीची भेटली जाते. तर जिथे कमीत कमी भेटते आपण तिथे घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला या मशीनचे जे कंपोनंट जिथे जिथे स्वस्त भेटतील तिथून मी हे मशीन बनवलं आणि याची कॉस्ट ही 1600 रुपयेपर्यंत तयार केली मित्रांनो. त्यानंतरून लघु उद्योग भारती आयोजित ETS 2024 इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च कॉम्पिटिशनची मी आभार मानतो आणि त्यांचे खूप आभार आणि त्यांचा ऋणी आहे की त्यांनी एका तयार होणाऱ्या अभियंत्याला संधी दिली आणि अशी ते पुढे कार्य करत राहो आणि जे नवनवीन अभियंता आहे अभियंत्यांमधील ज्या नवीन नवीन संकल्पना आहेत त्या अशा संकल्पना ते साथ देव अशी इच्छा करतो. आणि पुनश्च जे लघुउद्योग भारतीचे आयोजक नियोजक आणि इथपर्यंत मला पार्टिसिपेट करण्यामध्ये ज्या माझ्या शिक्षकांनी माझ्या कॉलेजनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.